हायवेवर आपलं वाहन खरं तर योग्य त्या वेगामध्ये चालवलं पाहिजे आणि असे अनेक मोठी जड वाहनं असतात की ज्यांना वेगाची मर्यादा कधीच लक्षात राहत नाही। पण असाच एक प्रकार हायवेवर घडलाय। भरधाव वेगानं चालवणाऱ्या एका कंटेनर चालकाला पोलिसांनी वेळीच पकडलं आणि जो मोठा अपघात होणार होता या संदर्भाचा मोठा अनर्थही टळला असं म्हटलं तर या ठिकाणी अतिशयोक्ती ठरणार नाही। पाहूयात हा प्रकार कुठे घडलाय। 2 जुलै 2025 रोजी सकाळी 10च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे राजन माने हे जुना पुणा नाका येथून कार्यालयाकडे जात असताना नियंत्रण कक्ष सोलापूर येथून संदेश प्राप्त झाला की कोंडी येथून एक कंटेनर क्रमांक KA 638612 हा अत्यंत वेगाने आणि वेडीवाकडी चालवत हैदराबादच्या दिशेने जात आहे। त्याचवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना नमूद कंटेनर जुना पुणा नाका येथून विरुद्ध दिशेने हैदराबाद रोडकडे जाताना दिसला। त्यामुळे त्यांनी त्यांच्या शासकीय वाहनाला तात्काळ वळवून सदर कंटेनरचा पाठलाग सुरू केला आणि नमूद माहिती नियंत्रण कक्ष येथे कॉल करून कळवले। त्यानंतर नमूद कंटेनर शेळगी ब्रिज जवळ पकडला। नमूद वाहनाच्या चालकाकडे प्राथमिक चौकशी करून त्यास जोडभावी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाईसाठी सूचना दिल्या। अशा प्रकारे भरधाव वेगाने कंटेनर चालवणाऱ्यास वेळेत पकडल्याने अपघातासारखा अनर्थ टळला। जोडभावी पोलीस ठाण्याकडून नमूद चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे खटला भरून न्यायालयात पाठवून दिला। त्यावर न्यायालयाने नमूद वाहन चालकास 4000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। त्यामुळे नमूद कंटेनरवर पेंडिंग असलेला एकूण 13700 रुपये दंडाचा भरणा करून घेतला आहे। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या वाहनावरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन जावळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल अमित पाटील, शहर वाहतूक शाखेकडील इंगळे तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार चेतन रुपनर, लक्ष्मण घोडके यांनी केली आहे।